तो एक सुंदर प्रश्न विचारलास, एका वाक्यात आणि छोटासा प्रश्न विचारलं की बाबा असा कोणता प्राणी आहे, असा कोणता प्राणी आहे की त्याच्या डोळ्याने कोणती जरी वस्तू बघायला गेला तर त्याला त्या वस्तू हे डबल दिसते, डबल दिसते. तर तो प्राणी कोणता, त्याचं नाव काय? तर सुनील भाऊ कसं काय म्हणते? कार्याचे पांढरे होऊन राहिले बरं, कार्याचे पांढरे. आणि जर अशी जर अवस्था असेल तर कसं होईल? नाम तो तुम्हारा बहुत सुना है, नाम तो तुम्हारा बहुत सुना है. ऐसा जवाब क्या जी, ऐसा जवाब का आवाज आहे जी तुमची? पहिल्यांदाच पाहून राहिलो, एवढा मोठा शहर, एवढा हिऱ्यासारखा शहर लपला काहून तर माहित नाही. 5-6 वर्षापासून शायरी करून राहिलो पण असा शहर पाहायला भेटला नाही मला. आणि इकडून तिकडून पाहायला भेटला तर भेटला भाऊ, पण पश्चाताप एवढा झाला की एवढा मोठा शहर चांगला लपला कुठे होता. होते कधी कधी नाही का, कलाकाराची साथ नाही भेटली तर राहते मागं कधी कधी. पण आता तुमचं युट्यूबवर नाव येते पहा मग धडकेबाज गमती. आता शाहीर साहेब शाळा देवाणघेवाण जर चांगली झाली त्यातून सन्मार्गाची प्राप्ती होते, नाही का? सन्मार्गाची प्राप्ती होते. ऐतिहासिक प्रश्न होता माझ्या घरचा नाही. तर तो प्राणी कोणता, त्याच्या डोळ्याने डबल दिसते, तो प्राणी आहे शाहीर साहेब, तो सरपटणारा मानव पाणी गिनी नाही हो, त्याला डबल दिसते, तो प्राणी आहे. हो समजलं का? त्याचं नाव आहे हत्ती, त्याचं नाव आहे हत्ती. एवढं उत्तर तुम्हाला द्यायचं होतं आणि एवढं मोठं केल्या. सरपटणारा, मग त्याला मागूनही तोंड राहते आणि समोरूनही तोंड राहते. तर त्यानं जो चारही डोळ्यानं पाहत असेल तर तेच पाहत असेल ना. चारही डोळे असतील पण तेच पाहते ना. आता आपल्याला 2 डोळे दिसतात का? 2 पाहतो का आपण? नाही. 2 पाहतो का? नाही. वाह शाहीर साहब, ऐसा जवाब नहीं चाहिए, इसलिए मेरा क्या कहना है. अरे शायरी सामना ऐसे नहीं लिया जाता. ओ मेरे बड़े भाई जान, शायरी सामना ऐसे नहीं लिया जाता और सवाल का जवाब सुनील जी ऐसे नहीं दिया जाता. शायरी सामना ऐसे नहीं लिया जाता, सवाल का जवाब ऐसे नहीं दिया जाता. सवाल का जवाब उसे कहते हैं सुनील जी. अरे सवाल का जवाब उसे कहते हैं कि ईद का जवाब पत्थर से दिया जाता. समजलं का? असा जवाब दिला पाहिजे. काय हरकत नाही, कमजोर म्हणणार नाही. भात शिजला का मी एक शीत पाहिजे माणूस. खरंच तुम्ही विद्वान शाहीर दिसता. कारण माझ्या लक्षातून गेलं आणि मी म्हणून जाण्यानं म्हणतो की सुनील शाहीर का क्या देखना है, ये सुनील शाहीर का क्या देखना है, इनका अनोखा खेल है और गाना गाने में मैं कहता हूँ अच्छे शाहीर फेल है. चांगले शाहीर फेल आहे होती आवाजा सामने असं वाटते मला. ये सुनील भाऊ का क्या देखना है, अरे इनका अनोखा खेल है, गाना गाने में हमारे जैसे शायर कई फेल है. मुझे तो लगता है तेरे पास ज्ञान का ढेलम ढेल है. मुझे तो लगता है तेरे पास ज्ञान का पेलम पेल है और दिन भर में भी मुझे देखना है कि तेरे दिवनाल में कितना तेल है. पाहतो बरं आज दिवनाल आता तर लक्षात आलं एखादं उत्तर असं आहे, पाहू दिवसभरात किती देतात. हे माझी तर्कसंगत होय असं बोलायची, पण माझे बोलणं बाहेर नको पडू दे जा. मी तुमची स्तुती करून राहिलो, कमी नाहीत म्हणत आहो. समजलं का? नाही तर तू तेल पाहतं का, तू अमुक पाहतं का, हे नको. तेल कोणता? तुमच्या अनुभवाच्या दिवनालीमध्ये, ज्ञानाच्या दिवनालीमध्ये अनुभवाचं तेल. समजलं का? ते बघायचं आहे मला. कारण मी काही खूप मोठा शाहीर नाही.
मग ते खूप नावाजलाय, खूप गावाजलाय. कुठं नावाजला ना गावाजला जी. तुमचं नाव आहे ते काऊन लपवता तुम्ही? पण गोष्ट एवढी झाली का तुमच्याबरोबर मोका नाही पडला नाही का? तुमचं नावच नसलं तर मी काय त्याबरोबर गंमत केली असती का? आमची उत्सुकता होती का केव्हा होते, आज होते का उद्या होते, आज होते का उद्या होते. पण सूर्य कोणी कोण निघला ना का झाला तर माहित नाही. सूर्य भावना ठरलं ना आपल्याच गावात. आज रे बाबा आलो त्या गावात घेजो नको मला टावा खपोजा बाराच्या भावा असं नको करजो मा भावा, थोडं सांभाळून घेतो. कारण मी काही खूप मोठा शाहीर नाही. मी काही खूप मोठा शाहीर नाही, पण मलाही काही थोडं सांगायचं आहे. मी काही खूप मोठा शाहीर नाही, पण मलाही थोडं काही सांगायचं आहे. शांत चित्तेने तुम्ही बघून घ्या माय बाप हो, एवढं दान तुम्हाला मागायचं आहे. खरं खोटं तुम्हालाही कळते, खरं खोटं तुम्हालाही कळते, कारण तुम्हालाही ज्ञान आहे. खरं खोटं तुम्हालाही कळते, तुम्हालाही ज्ञान आहे. कारण शायरी हे वाईट नाही, म्हणतात कलेची खाण आहे. कारण याच कलेतून रत्न निघाले, याच खाण्यातून रत्न निघाले. ते रत्न तुम्हाला जाऊ शकत नाही, आणि रत्न हे अनमोल आहे, त्याची किंमत कोणी लावू शकत नाही. साहेब माणूस किती शहाणा असला त्याला सर्वच काही कळत नाही. माणूस किती शहाणा असला त्याला सर्वच काही कळत नाही. आणि ज्ञान हे अमृत आहे, ते प्रयत्नाशिवाय मिळत नाही, प्रयत्नाशिवाय मिळत नाही. म्हणून पहा शाहीर साहेब, तुम्ही लहान नाही, खूप मोठे शाहीर आहात. तुमची बरोबरी करायची लायकी नाही. म्हणून का मला हसून राहिला इकडं नाही जायचं. कारण म्हणून मला माझ्या गाण्यामध्ये काय म्हणायचे आहे ऐका माय बाप हो. सांगा. मी आणि माझी पार्टी आहे. बरे धन्यवाद. सतोष शब्राम लाखोश धन्यवाद.
भीतर मिटवा छेड़ मिलल कह गिए ओ छेड़ मिलल के मिटवा छेड़ मिलल के छेड़ मिलल के मिटवा छेड़ मिलल के प्यार भरेगी तो का मौसम प्यार भरेगी तो का मौसम लेकर आए भीतर मिटवा छेड़ मिलन कह गिए छेड़ मिलन के भीतर मिटवा छेड़ मिलन कह गिए ओ प्यार करेगी मोरा मौसम प्यार करेगी मोरा मौसम लेकर आए के मिटवा छेड़ मिलल के छेड़ मिलल के मिटवा छेड़ मिलल के माय बापा हो शाहीर साहेबांनी सुंदर प्रश्न मला सुंदर विचारला म्हणते भगतसिंग राजगुरु सुखदेव भारत स्वातंत्र्य होण्याच्या अगोदर सन्मान्य शहराला इतिहासाचा अभ्यास आहे वाटते आहे बाबा काऊन नाही नाही तर कोणी कोणी राहतात मला म्हणते तू इतिहास कोणता विचार नका म्हणते तुमची ताकद नाही म्हणते द्यायची म्हणते पण आहे आजकाल शायरीमध्ये परिवर्तन झालं मात्र नाही का तर म्हणते राजगुरु सुखदेव भगतसिंग भारत स्वातंत्र्य होण्या अगोदर यांनी एक संस्था निर्माण केली म्हणते संस्था निर्माण केली त्या संस्थेचं नाव काय काय बरोबर आहे बरोबर आहे तर शाहीर साहेब त्या संस्थेचं नाव लिहून घ्या चंद्रशेखर आझाद यांच्याद्वारे ते स्थापित करण्यात आले होते समजलं का त्या संस्थेचं नाव आहे हिंदुस्तान रिपब्लिकन सोसायटी आर्मी शाहीर साहेब बरोबर ऐका ना बरोबर खरं असं तर सांग द्या नाही तर मग तुम्ही सांगून द्या जसं मी तुम्हाला अंधारात ठेवलं नाही तुम्ही सांगून द्या तुमची जीत होईल समजलं का माझं जर खोटं आहे तर लोकांना अंधारात ठेवायचं नाही एखादा प्रश्न असा आहे तुम्ही म्हटलं नाही मला सरपट्याला तो नाही होय मी सांगितलं ज्याला डबल दिसते तो प्राणी आहे हत्ती समजलं का मी सांगितलं आता हे जर खोटं असेल तर तुम्ही सांगून द्या तुमच्या प्रश्नाचे उत्तर म्हणून तिचं त्या जे संस्था निर्माण केली तिचं नाव हिंदुस्तान रिपब्लिकन सोसायलिस्ट आर्मी समजलं का हे संस्था त्यांनी केव्हा केली 1924 मध्ये 1924 मध्ये करण्यात आली हे माझ्या परी तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे आणि याच्या पलीकडे जर काही असेल तर लोकांना अंधारात काही ठेवायचं नाही आहे पाहू इतिहास इतिहास तुमचाही बघून घेऊ आपण म्हणून काय म्हणतो जरा ऐका अरे हो हे हो
पण शायरी खरी कलगीने तुर्याची नाही का। आज का सामना बड़ा तगड़ा है और यहाँ चक्कू छुरे की बात नहीं, आज ये कलगी तुर्रे का झगड़ा है। म्हणून म्हणायचं आहे माय बाप हो असं न गावछा, हो असं न गावछा, हो ना चालते चालते। अरे हा गाव असं तुझ्या पण स्टेज आहे माझा हो, तुझ्या बाप राहतात इथं पण महाराज आजा समजलं का। भूल जाओ का गोष्टी, क्या गोष्टी भूल जाओ का। कारण आज तो मैं तेरी तमन्ना पूरी करके रहूंगा, आज तो मैं तेरी तमन्ना पूरी करके रहूंगा सुनील बाबू। अरे इतना मत समझना कि मैं तुझसे डर के रहूंगा, मैं भी अपना ताल सुर सजा के रहूंगा, मैं भी अपना ताल सुर सजा के रहूंगा और तू संभाल के रहना सुनील बाबू। आज तेरी तमन्ना मैं पूरी करके रहूंगा। शायरी मी आज सांगेनच आपली वाली कुट्टम मट्टमची शायरी, आणि तुलाही दाखवायचा आहे खेळ, दाखवायचा खेळ अन्य प्रकारचे खेळ आहेत बरोबर आहे, पण हा खेळ कोणता होय कोणता नाही का ज्ञानाचा। सह्य धैर्य का है लंगोट जांगिया, अरे सह्य धैर्य का है लंगोट जांगिया, ये तो अनुभव की है हार जीत। सह्य धैर्य का है लंगोट जांगिया, ये तो है अनुभव की हार जीत। अरे मैं भी मारूंगा ज्ञान का दाव, तो तुझे कर दूंगा लंबा छेद। तू मला कर, तू ये नको समजा एवढंसं पोट्ट आहे का करी, काही पोट्ट किट्ट नको पाहू आज, हो काही पोट्ट नाही पाहायचं, नाही तर मग मी तर थांबणार नाही, मी थांबणार नाही नाही का। हो तू आज या गावात सापडला, तुला जेवढी समजा तेवढी करून टाक, काढून टाक काही बिंदास, हो बिंदास करून टाक। हो आणि गाणं म्हण असा गाणं म्हण का लोकच बोलायला लागले पाहिजे नाही का। हो तसं तर म्हणायला गेलो तर मला या गावातून खूप यश भेटलाय, 3 वर्ष या गावातून खूप यश भेटला आपल्याला। खालचा जिरो मी दाबून ठकलो ना तर मला कोणी नको बोलतो, तो गाणा इथं प्रसिद्ध झाला नसता दुनियात पसरलो नसतो नाही का। म्हणून तो 5 वर्ष नानाशेर शिवानी राहील म्हणे, आणि गमवले फक्त 2 वर्ष, 3 वर्ष गेला नानासाहेब नाही का। म्हणून शाहीर साहेब लकी स्टेज आहे माझ्यावाला हा, आणि म्हणून तुमची जेवढी तमन्ना आहे पुरी करायची तेवढी करून टाका। मी 1000 लोकांना सांगतो खरं जर संत या दिवातून आपल्याला प्रतिसाद चांगला भेटला, समजलं का। म्हणून मला म्हणायचं आहे की तू शाहीर जग जाहीर दाखव ज्ञानाचा खेळ। अरे
तुझ्या माझ्या फसविला जोड गमू नको अशी वेळ. अशी वेळ काही पुन्हा पुन्हा येणार नाही का. मला मी जर फेल आलो तर तुला दुसरी भेटल किंवा तू फेल झाला तर मला दुसरा भेटल नाही का. शाहीर गाणं तर भलतच काही म्हणा नाही का. झाली एकदाची गमत रचली म्हणजे मला माहित आहे 2-3 वर्ष काही थंड पडा नाही तुम्ही मागे 5 वर्षाचा दम मारला पण 2 वर्ष कसे ताव मारला पुन्हा नानाशाहीची आठवण आली. काय हरकत नाही. आता तुम्ही दम मारून पहा आहे का काय म्हणता ज्ञानाचा खेळ शाहीर दाखव ज्ञानाचा खेळ. शाहीर साहेब म्हणायचे आहे साधव समनी लोकांमंदी भाल तुमचा मेळ. बापरे मी म्हणलं मी काय डिस्टर्ब झालो का रे. मी काय डिस्टर्ब झालो का रे. आज म्हणलं मायका गमत राव साहेबा बरोबर ऐका रे. मला गाय म्हणजे सुरुवात करताना भलताच दिसला आणि मागून गाणं करताना भलताच दिसलं. मी म्हणलं प्रश्न मी ह्या शायराले केला का त्या शायराले केला नाही का. नाही का नाव एकच आहे पण आडनाव फरक पडला ना. फरक आहे. मी म्हणलं आता खूप मला मोठा विचार आला. मी मेसरा म्हणून दिलं मग आली गाडी पटरीवर बरोबर. म्हणलं आता हा शाहीर होय कारण आपला प्रश्नाचं उत्तर कोण दिला सुनील भाऊ मेश्राम नाही का. म्हणून मला विचार आला होता. मी म्हणलं आता मला पुन्हा गणगडून करायला लागते का माहित नाही डबल म्हणलं नाही का. शाहीर साहेब हरकत नाही दोघं रात दिगर राह कारण मैं भी आज तेरे लिए दिन भर के लिए हूँ रुकेला. मैं भी तुम्हारे लिए दिन भर के लिए हूँ रुकेला. तुम 3 या 4 जन भी आ जाओ लेकिन मैं तुम्हारे लिए काफी हो अकेला. चॅलेंज करतो ना तर बहीण मध्ये हा मोठा खूपच गर्वाचा. मीनं नाही लावलाय खिला तर तू वर्षी पुरा नाही का असा बाय भावार्थ आहे. खमन करत नाही म्हणून काय म्हणतो ऐका.
आपण दाखवणार नाही. अर्थाविना आपण माणूस किती जरी वाचन केलं, खूप कष्ट केलं, पण त्या कष्टाची जर किंमत करता आली नाही माणसाला, त्या कष्टाला किंमत नाही. वाचून सुद्धा आपल्याला अर्थ कळला नाही, त्या वाचण्याला अर्थ राहणार नाही. आणि मग आपल्याकडे वाचन आहे, लिहिणं आहे, पण अनुभव नाही. मग त्या वाचण्या लिहिण्याला काही अर्थ आहे नाही का? अनुभवच नाही तर आपण काहीच करू शकत नाही. म्हणून मला म्हणायचं आहे, ये कोई नंगा नाच नहीं, ये तो जनजागृति की मशाल है. समजलं का? नाही तर असं काम नको कर जा, स्वतः खाई वागेन लोकाले सांगे नाही का, मरावे परी कीर्ती उरावे. मी काय बोलतो शब्दाकडे लक्ष ठेवायची आहे, लक्ष ठेवायचं आहे. म्हणून शाहीर साहेब, शाहीर आणि शाहिरी, शाहीर आणि शायरी याचे अस्तित्व दोन आहेत. समजलं का? अस्तित्व जसं बहीण भाऊ हे दोन आहेत ना, भाऊ भाऊ आहे दोन झाले, तसंच शाहीर आणि शाहिरी. मेरे परवाजीगर बडे भाईजान, शाहीर आणि शायरी, तर मला विचारते शाहिराची आईबाप कोण आणि शायरीची आईबाप कोण? एवढं सांगून पहा. समजलं का? त्याचे आडनाव सुद्धा आहे, पण ते नाही विचारत मी. शाहिराची आईबाप कोण? समजलं का? आणि शायरी जे करतो आपण, त्या शायरीची आईबाप कोण? शाहीर साहेब, एवढ्या जर प्रश्नाचं जर समाधान झालं का नाही, खरंच तुमची जीत होईल, जीत होईल. आणि तुमचं गावात तर नाव होईनच होईल, पण चार चौकात तुमची कीर्ती होईल. लक्षात ठेवा. पण शेवट काय म्हणतो जरा ऐका.
रे